नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय मालमत्ता हस्तांतरणाच्या मध्ये जे पैसे भरायचे असतात मुद्रांक शुल्काचे ते कोणी भरायचे असतात. तसा बघितलं तर बालबोध प्रश्न आहे असं तुम्हाला वाटेल, पण प्रश्न आहेच. तर त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ, आज छोटेखानी व्हिडिओ, आज त्या संदर्भात माहिती देते. सर्वप्रथम मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित बहुतेक आर्थिक व्यवहारांसाठी मालमत्तेचा खरेदीदार जो असतो किंवा हस्तांतरण कर्त्यावरती मुद्रांक शुल्क आकारले जाते. आता दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. एक तर खरेदीदार म्हणजे जो डायरेक्ट बिल्डरकडनं विकत घेतो तो खरेदीदार, ओरिजिनल ओनर. तो काय करतो, त्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते पूर्णपणे. किंवा ट्रान्सफरर म्हणजे सेकंड सेल जेव्हा रिसेल होतं तर रिसेल होताना पण परचेसरच भरतो, पण परचेसर भरतो तो ट्रान्सफरर असतो. अगोदर ज्यांनी विकत घेतलाय त्याच्याकडनं विकत घेत असतो तेव्हा परत तोच भरत असतो. तर मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेचं हस्तांतरण समजा असेल, त्याला लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणलंय आणि जर हस्तांतरण करायचं असेल तर त्याला मुद्रांक शुल्क पडत नाही. अशा वेळेला त्याचं रजिस्ट्रेशन शुल्क पडतं, रजिस्ट्रेशन चार्जेस पडतात, म्हणून मुद्रांक शुल्क नाही होत. पण आजचा जो प्रश्न होतो की सर्वसाधारणतः मालमत्ता विकली जाते त्या खरेदीदाराला राज्य सरकारला लागू असलेलं मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं. ते राज्य सरकार ठरवते, कमी जास्त करत असते. दरवर्षी डिक्लेअर केलं जातं की आता फलाना आता हे मुद्रांक शुल्क आहे. कोरोनाच्यामुळे कमी केलेले होते, कोरोनाच्या नंतर परत वाढली. मुंबईमध्ये खास करून बोलायचं झालं तर मुद्रांक शुल्क मालमत्ता सरकारी नोंदणीमध्ये योग्यरित्या नोंदणीकृत असल्यानंतर ती खात्रीलायकरित्या धरली जाते. त्याचं प्रत्येकाचं टेबल असतं, रेडी रेकनर व्हॅल्यू असते आणि रेडी रेकनर व्हॅल्यूनुसार त्याला स्टॅम्प ड्युटी भरायची असते. रेडी रेकनर व्हॅल्यूनुसार त्याच्यावरती जे काय 5%, 6% असतात ते भरावे लागत असतात. आणि त्याच्या सर्वात शेवटी विचार करायचा झाला तर समजा भाड्याने जागा दिलेली आहे तर भाड्याने दिलेल्या जागेचा मुद्रांक शुल्क कोण भरणार. आतापर्यंत खरेदी विक्रीचा विचार केला. भाड्याने जेव्हा भरायचं असतं तेव्हा नॉर्मली दोघांमधला हा करार असतो. मालक म्हणजे जो घर मालक आहे तो आणि भाडेकरू सर्वसाधारणतः 50% दोघे मिळून परस्पर कराराद्वारे ते मुद्रांक भरत असतात. काही ठिकाणी फक्त भाडेकरूच भरतो, पण त्याला जर जास्त घाई असेल तर तोच भरतो, अन्यथा 50-50 असतं. आणि सर्वात शेवटी जिथे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जेव्हा घरात आपण शिरत असतो अशा वेळेला जे मुद्रांक शुल्क त्या याचं जे कन्सेशनल रेटमध्ये असतं अर्थात ते कोण भरतं, तो बिल्डर भरत असतो. म्हणजे रिडेव्हलपमेंटला जो भाडेकरू ज्याला नवीन परमनंट अल्टरनेटिव्ह अकोमोडेशनद्वारे घर मिळतं किंवा जो ताबादारक असतो त्याला मिळत असतं, त्यांचं मुद्रांक शुल्क बिल्डर भरत असतो. आजचा विषय मला वाटतं फार कमी शब्दात तुमच्यासमोर मांडला. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.